वाडीतील एका महिलेला दगडफेक केली। काय थोडे बैठ द्या, बोला बोला तुम्ही। ताई काय तर बोला, लाईव्ह आहे लाईव्ह। पिनू दादा, हो दादा बाईट द्या, बाईट बाईट चालू आहे लावू नानांच्या पेजवर। घेतलंय आजी तोंड दाखवा। आमच्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आमच्या माता बहिणीच्या अंगावर येणं आणि स्वतःच्या माणसाने हो रुमाल कोणाला द्यायचं? घेतलंय घेतलंय। ताई बाईट दे इकडे, ताई बाईट दे। तुम्ही घाबरू नका, नानासाहेब आहे तिथं, तुम्ही घाबरू नका, शांत राहा शांत राहा। खाली बसा, सांगा समजायला अरे हट गया। मागलं काय वाटतं करता, हट गया। हिम्मत असेल तर पुढे येऊन या। भाऊ, विधानसभेची आपली प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि बार्शी शहरामध्ये आज आपले बंधू विजय नाना राऊत यांची महिलांसमवेत एक प्रचार फेरीची रॅली चालू होती आणि त्यावेळेस आपल्या विरोधकांनी त्या ठिकाणी दगडफेक केलेली आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? यांचे नेहमीचेच प्रकार आहेत, स्वतः दहशतवाद करायची, सगळ्याला गुंडगिरी करायची। आता त्या माता भगिनींच्या बाबतीमध्ये असा प्रकार जो घडला त्याचा मी निषेध करतो, कारण ज्या महिला भगिनी त्या ठिकाणी त्या प्रचारामध्ये होत्या त्या ठिकाणी त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती दगडफेक केली आणि रक्ताबंबळ त्या माझ्या माता भगिनींना केलेला आहे आणि तिथल्या काही तरुण पण एक दोन तरुणाला पण दगड लागली आणि त्यांना पण रक्ताबंबळ केलेला आहे आणि नेहमीच करतात। एकदा 2004 मध्ये सुद्धा मला स्वतःला तसा प्रकार घडलेला होता आणि अशा ज्या घटना त्यांच्याकडनं घडतात आणि आज तर एवढा किळसवाणी प्रकार केला की माझ्या माता भगिनींवरती दगडफेक करतात आणि याचं
उत्तर एका मिनिटात आम्ही देऊ शकतो, परंतु आम्ही शांततेने ही निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी पोलीस स्टेशन त्यामध्ये कारवाई करतंय आणि जो प्रकार झाला निंदनीय आहे, या सगळ्या गोष्टीचा महाविकास आघाडीचा आणि आमचे प्रतिस्पर्धी त्यांचा मी निषेध करतो.